नमस्कार. मी संध्या भावे, योग शिक्षिका. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की सूर्यनमस्कार कसे करायचे, त्याचे फायदे काय आहेत आणि तो कसा करायचा हेही तुम्हाला मी दाखवलं आहे. पण मी प्रत्येक वेळेस सांगते की हे फक्त योगशास्त्र हे ऐकण्याचं किंवा पाहण्याचं शास्त्र नाहीये, तर ते प्रत्यक्ष करण्याची कृती आहे, प्रत्यक्ष अनुभवायचं शास्त्र आहे. तर चला मग आज आपण सगळे मिळून सूर्यनमस्कार घालूया. माझ्याबरोबर माझी विद्यार्थिनी ज्योती आहेच, तिच्याबरोबर तुम्ही सुद्धा सूर्यनमस्कार घाला. मी मंत्रासह 14 सूर्यनमस्कार तुमच्याकडून घालून घेते, त्याप्रमाणे घाला. आणि हळूहळू नंतर आपली सूर्यनमस्काराची संख्या आहे ती पण वाढवायची असते, ती पण तुम्ही नंतर वाढवू शकता. आपण आता सूर्यनमस्कार पाहतोय. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती, अंगठे टाचा जुळलेल्या, पाठीचा काना ताठ, मान सरळ, डोळे समोर, दोन्ही हाताची नमस्कार अवस्था, चारी बोटं जुळलेली, अंगठा ताणलेला, अंगठा बरोबर छातीच्या मध्यभागापाशी ठेवायचा. मंत्र म्हणते, आदित्यस्य नमस्कारात ये कुर्वन्ति दिने दिने आयु प्रज्ञा बलं वीर्य तेजस्तेषां च जायते. ओम राम मित्राय नमः. एकला भरपूर श्वास घ्या. दोनला श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतून खाली वाका. आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही तळपायापाशी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. गुडघे सरळ ठेवायचेत आणि तीनला सावकाशपणे आपला डावा पाय पाठीमागे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला, दोन्ही हाताच्या मध्ये बरोबर पाऊल येते की नाही पाहायचं. नजर आपली आकाशाच्या वळे, छाती पुढे काढायची, पाठीमध्ये जरा थोडासा दाब द्यायचा आहे. 4ला आपला उजवा पाय डाव्या पायापाशी जारी घ्या. 4. दोन्ही हात आणि दोन्ही पाय याच्यावर संपूर्ण शरीर तोललेलं आहे. आपली घसरगुंडीसारखी आपल्या शरीराची अवस्था झालेली आहे. 5ला सावकाशपणे आपले गुडघे, मग छाती आणि कपाळ टेकवायचं आहे. पोट टेकवायचं नाही आहे, नाक टेकवायचं नाही आहे. 5. 6ला आपलं कपाळ, छाती, पोटापर्यंतचा भाग वर उचला. याला भुजंगासन म्हणतात. 7ला आपली कंबर वर उचलून घ्यायची आहे आणि आपली नजर जास्तीत जास्त पोटाकडे न्यायची आहे. पाठीमागे आपल्या टाचा टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 8ला आपला उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये घ्या. 8. 9ला डावा पाय उजव्या पाया शेजारी आणि 10ला सावकाशपणे श्वास घेत घेत कमरेतून सरळ व्हायचं आहे. अशा पद्धतीने घालायचं आहे. परत एकदा मी सांगते, त्या पद्धतीने घालायचं आहे. दोन्ही हाताची नमस्कार अवस्था, सावकाश कमरेतून खाली वाका, दोन्ही हात तळपाया शेजारी. आपला डावा पाय पाठीमागे न्यायचा आहे, डाव्या पायाचा गुडघा जमिनीला टेकलेला, उजव्या पायाची मांडी आणि पोटरी जुळलेली, दोन्ही हाताच्या मध्ये आपलं पाऊल आलेलं आहे. आपली नजर आकाशाच्या दिशेने. 4ला आपला उजवा पाय डाव्या पाया शेजारी न्या. 4. आपली घसरगुंडीसारखी अवस्था आहे. 2 हात 2 पायावर संपूर्ण शरीर तोललेलं आहे. 5ला अष्टांगासन करायचं आहे. गुडघे, छाती, कपाळ जमिनीला टेकवायचे आहेत. 6ला आपलं कपाळ, छाती, पोटापर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. सरळ हस्त भुजंगासन केले. दोन्ही पाय, दोन्ही अंगठे आणि टाचा जुळलेले आहेत. 7ला आपली कंबर वर उचलून घ्या. आपली नजर आपल्या पोटाकडे आणि टाचा टेकवण्याचा प्रयत्न. 8ला उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये घ्या. 9ला डावा पाय उजव्या पाया शेजारी. 10ला सावकाशपणे कमरेतून सरळ. याच पद्धतीने दुसरे पाय घालायचे आहेत. ओम ह्रीम रवये नमः. यामध्ये आपण थोडंसं श्वासाचं बंधन पाळणार आहोत. 1ला भरपूर श्वास घ्या. 2ला श्वास सोडत कमरेतून खाली वाका. 3ला श्वास घेत डावा पाय पाठीमागे. 4ला श्वास रोखायचा आहे, उजवा पाय डाव्या पाया शेजारी. 5ला श्वास सोडत अष्टांग टेकवायचं आहे, गुडघे, छाती, कपाळ. 6ला श्वास घेत कपाळ, छाती, पोटापर्यंतचा भाग वर उचलायचा आहे.
7ला श्वास रोखलेला कंबरवर उचलून घ्यायची आणि टाचा टेकवायच्या आहेत. 8ला श्वास रोखलेलाच आपला उजवा पाय दोन्ही हाताच्या मध्ये आणायचा आहे. 9ला श्वास सोडायचा आहे, डावा पाय उजव्या पायाशेजारी. 10ला श्वास घेत घेत कमरेतून सरळ. ओम भ्रूम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ब्रह पूष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं मरीचये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं ओम ह्रूं आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रौं अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ब्रह भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. ओम ह्रां ह्रीं ह्रूं ह्रैं ह्रौं व्रः मित्र रवी सूर्यभानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सूर्यनमस्कार पूर्वस्थिती सोडायचे. घातले का तुम्ही सगळ्यांनी सूर्यनमस्कार? छान वाटलं की नाही? सुरुवातीला आपल्याला थोडेफार नाही जमणार, इतका पाय पुढे येणार नाही किंवा त्या त्या अवस्था जमणार नाही, कारण आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं काठिण्य आलेलं असतं, आपल्याला सवय नसते, त्यामुळे तसा जमत नाही. पण सोडायचं नाही. जसं आपल्याला जमेल तसा हा सूर्यनमस्कार आपल्याला घालायचा आहे. हळूहळू आपण आदर्श स्थितीमध्ये येऊ शकतो आणि सूर्यनमस्कार घालू शकतो. मग घालणार ना? चला, हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि माझे चैतन्य योग वर्ग आहेत, ऑनलाईन आहेत, ते पण तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.